लोअर परेल स्थानकाबाहेर चेंगराचेंगरी झाली होती, परंतु या चेंगराचेंगरीत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। बीएमसीची गाडी आल्यानं प्रवाशांची धावपळ उडाली, त्यामुळे चेंगराचेंगरीची घटना घडली होती। दरम्यान या सगळ्या प्रकारानंतर गर्दीच्या वेळेला बीएमसीची गाडी इथे येण्याची गरजच काय, असा संतप्त सवाल या निमित्तानं आता चाकरमाने विचारतायत। अगोदरच आमचे प्रतिनिधी संदीप जाधव आपल्या सोबत आहेत। संदीप, गर्दीची वेळ, चाकरमान्यांची लगबग आणि यात बीएमसीची गाडी, नेमका काय प्रकार घडलाय हा? नक्कीच दृष्टी जर बघितलं तर लोअर परेल स्थानकाबाहेर जे लोअर परेल ब्रिजचं जे काम सुरू आहे आणि त्यातच एक रस्ता जो आहे एक साईडनं तो बंद केलेला आहे आणि दुसऱ्या बाजूचा रस्ता जो आहे तो खूप चिचोळा असल्यामुळे, कमी जागा असल्यामुळे त्या ठिकाणी अनधिकृत फेरीवाले जे आहे ते बसलेले असतात आणि यांच्यावर कारवाई करण्यासाठी जी आहे ती महानगरपालिकेची गाडी आली असता एकच धावपळ उडाली आणि या धावपळीमधून जे आहे ते चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली। तब्बल अर्धा तास ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती। एकंदरीतच प्रवास करण्यासाठी जे आहे ते लोअर परेल स्थानकामध्ये येत असतात आणि त्याच वेळेस महानगरपालिकेची गाडी आल्यानं ही जी आहे ती धावपळ उडाली आणि एकंदरीतच सदृश परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। नक्कीच संदीप, खरं तर महापालिकेनं संदीप या प्रकरणी महापालिकेने या अगोदरही कारवाई केली होती की रेल्वे स्टेशनच्या 100 मीटर काय तर त्याच्या जवळपासही फेरीवाले असताना मात्र अजूनही आहेत आणि त्याचा चाकरमान्यांना फटका बसतोय।